कॉमेडी सुपरस्टार बजरंग बादशाह. नमस्कार, मी मक्त मराठी चॅनलकडून आली आहे. मला आपल्या साहेबांचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. साहेबांची अपॉइंटमेंट घेतली तुम्ही? नाही नाही घेतली तर मग साहेब भेटतील. अपॉइंटमेंट नाही घेतली नाही घेतली तर भेटतील आणि घेतली असती तर घेतली असते तर भेटले नसते साहेब. घेतली असती तर भेटले नसते. साहेब, मॅडम इंटरव्ह्यूसाठी आल्या चॅनलवाल्या. नमस्कार सर, मी मक्त मराठी चॅनलकडून आली आहे आपला इंटरव्ह्यू घेण्यासाठी. थँक्यू. नुकतीच निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि सगळ्यांच्या चर्चेत तुमचं नाव आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला तिकीट मिळेल? मिळेल की मिळेल? आपली लय मोठी पोच आहे, खालपासून वरपर्यंत आहे. नाही भेटली तर आणणार, जरूर आणणार आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करणार. पण भरलंय का? नाही भरलेत ना मी, व्याजाने आणून भरलेत. मग तुम्ही व्याजाने पैसे आणून डिपॉझिट भरले? हो. मग तुमची ही अवस्था तर लोकांचं काय होईल? ते पण व्याजाने आणतील ना. म्हणजे हा व्याजाचा कसा, ते व्याजा धंदा चालूच राहणार. मी तुमच्याकडून व्याजाने घेणार, तुम्ही दुसऱ्याकडून घेणार. म्हणजे कसं व्याजाचा चालू, त्यांचा पण धंदा चालला पाहिजे, आपला पण धंदा झाला पाहिजे. चांगलं, चालू दे. पण समजा लोकांनी तुम्हाला निवडून द्यायचंच ठरवलं, तर त्यांच्या माहितीसाठी तुमचं चिन्ह तर सांगा. आपलं चिन्ह आहे ना, पोपट. पोपट? शेर नाही, मोर नाही, डायरेक्ट पोपट. काय मॅडम, हे बघा, आता मी नगरसेवक आहे, बरोबर आहे. उद्या आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो. पण आमदार, खासदार, नगरसेवकापेक्षा वक्ता खूप जरुरी आहे. वक्ता म्हणजे कसा? बोलणारा. आता बोलणारा काय, कसं बोललं पाहिजे? पोपटासारखं. चिन्ह काय? तुम्ही नक्कीच देशाची प्रगती कराल, पण तुम्ही काय कामं केलीत आजपर्यंत तेही लोकांना कळू देत. मी पैसे देणार ना. हो. सर, हे तर कायद्याने कायदा कुठे? आपल्या देशात संविधान आहे, कायदा आहे, हे सगळं बेकायदेशीर आहे. कोण पाळते? मराठी कळते का तुम्हाला? काय इंग्लिशमध्ये फॉलो करू? खालून वरपर्यंत सगळेच पैसे घेतात. ठीक आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की तुमच्या वॉर्डमध्ये येताना रस्त्यात अनेक खड्डे होते. तर या खड्ड्यांमध्ये अनेक टू व्हीलर जात आहेत, त्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत. तर ते खड्ड्यांच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात? काय तुम्ही त्याच्यासाठी उपाययोजना योजली आहे? कुठं खड्डे? आमचे तर खड्डे आहेत, मोठे खड्डे आहेत आणि रोज त्यामध्ये काही ना काही टू व्हीलर जात आहेत आणि ॲक्सिडेंट होत आहेत. मेले नाही ना कोणी? 2 दिवसांपूर्वीच तर 2 व्यक्तींच्या मरणाची बातमी होती पेपरला. काय आहे मॅडम, मेन म्हणजे काय, मी रात्रीचं ते खड्डे मला दिसत नाही. माझं कसं, मी आणि दुसरी गोष्ट, आणि टू व्हीलरचे खड्डे छोटे खड्डे आहेत. आता तुम्ही बोलले 2-4 मेले, 5-50 जाऊ दे ना. म्हणजे कसं आहे, 5-50 गेलं तर त्या प्रशासनाला जाग येईल ना. ऑफिसर लोकांना खड्डे नाहीत ते त्यांना माहिती आहे का नाही ना, का सांगू? कारण की त्यांना माहिती आहे सगळे खड्डे कुठे आहेत, काय आहेत, काय. कारण की टेंडर जे पास करतात ना, टेंडर काय, इथं तर मेन मलाही तिथे आहे बरं का. जेवढे मोठे खड्डे होतील तेवढा मोठा टेंडर, कळलं का? तर कसं आहे, आज तुम्ही बघा, टू व्हीलर गेली, रिक्षा गेली, एखादी बस गेली ना, तेव्हा त्यांना कळतं. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. तुमच्या वॉर्डमधल्या लोकांना स्वच्छ पाणी मिळावं याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करा? नाही, वाडमध्ये एकदम स्वच्छ पाणी मग. आणि मी तर काय पाणी घेऊन घेतच नाही. मी कच्ची म्हणजे पाण्याचा आपला काही संबंध येत नाही. पण लोकांसाठी पाणी ठेवलं आपण. स्वच्छ पाणी लोकांना गरजेचं आहे. हो, करणार. फक्त मला निवडून द्या. निवडून दिल्यानंतर येस, जे काही आहे येस. आणि तुम्ही ते जम्पिंगचं काय बोलत होते? काय जम्पिंग? ते म्हणजे डम्पिंग ग्राउंडची समस्या पण तर मोठी आहे. म्हणजे काय डम्पिंग म्हणजे काय? डम्पिंग ग्राउंड जिथे सगळा कचरा नेऊन टाकला जातो, डंप केला जातो, असं ते जिथे कचरा टाकून ठेवलेला असतो त्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे. मी काय करतो, आमचे सगळे वाड्याचे लोक जमा करतो आणि ते डम्पिंगवर जाऊन सगळ्यांना सांगतो जम्पिंग करा.
सगळं व्यवस्थित होईल. डम्पिंग जम्पिंग सगळं. मला फक्त निवडून द्या. आता खड्डे बघणार का पाणी बघणार का सगळं सगळं म्हणजे सगळं करणार, पण एकदा लोकांनी मला निवडून द्यावं. म्हणजे एकदा त्यांनी मोरून पाहावं, मग मेल्यानंतर स्वर्ग दिसणार. येस करणार, पण काम करणार मॅडम. छाताड्यावर बसून काम करणार. कोणाच्या? ऑफिसर लोकांच्या. लोकांच्या छोट्याशा समस्या असतात. बघा नगरसेवक काय माहिती आहे का, मेन गोष्टी बघा, एक गटर आणि दुसरं पोलीस स्टेशन. सामान्य माणसाच्या समस्या ह्याच असतात बरं का. आणि पोलीस स्टेशन काय छोटी मोठी लफडे येतात, तर लोकांच्या अपेक्षा असतात की नगरसेवकांनी जावं त्यांच्या लफड्यामध्ये, म्हणजे नवरा बायकोची भांडणं समजा त्यांच्यामध्ये जावं आणि ते सोडून आणा त्यांना बस. आणि तुम्हाला माहिती आहे का मॅडम, नगरसेवक झाल्याच्या नंतर बायकोपासून पण लांब राहिले. आता तुम्ही सांगा मला, नगरसेवक झाल्यानंतर मला गटर साफ करायला नको जायला का? जायला लागेल ना. मग माझा वास तिला सहन होईल का? मी ती माझ्याकडे येईल का? म्हणजे आम्हाला किती त्याग द्यायला लागतोय लोकांना कळतंय का मला सांगा. ठीक आहे. बरं रात्रीच्या घेणार का नाही? अहो तो वास सहन नाही होत. मग रात्री आपण कसं सकाळी ते पहाटे जायला लागतं, आरोग्य कामं करणार लोकांची. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुमच्या वॉर्डमधल्या महिलांच्या सबलीकरणासाठी तुम्ही काय विचार केलाय? पहिल्यांदा कसं आहे, चांगल्या आहेत महिला आमच्या, तुमच्यासारख्या खूप सुंदर आहेत. हो, सुंदर असण्याबद्दल नाही सर, बरं त्यांच्या सबलीकरणाबद्दल तुम्ही काय विचार? ते कळलं ना. एम्पॉवरमेंट म्हणजे तुम्ही त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं करणार आहे? पायावर. त्यांना काय नोकरी धंदा हे देऊ ना, मशनी घे रे, मशनी शिलाईच्या मशनी आणू, त्यांच्यासाठी हे करू आणि त्यांच्यासाठी करू ना. पण पहिले आपल्याला येस कसं आहे, महिलाची वोटिंग जास्त आहे आमच्याकडं. आणि काय सरकार सुविधा पण खूप देतो. आणि ते 10,000 5,000 जे काय द्यायचे आहेत ना, ते निवडून आल्यानंतर देणार. आता कसं आहे माहिती आहे का, सगळ्या महिलांनी काय विचार केला आहे, ते आम्हाला पैसे देणार. आणि काय मॅडम माहिती आहे का, आता इलेक्शन पहिल्यासारखं नाही राहतं. पहिलं कसं 1 वोट 1 जण वोट देऊन जायचं. आता कसं आहे, आम्ही चॅनलमध्ये आता साहेब चॅनल नाही, पॅनलमध्ये आहे. पॅनल म्हणजे कसं, ते 4 जणांचं पॅनल आहे. म्हणजे तुमचं योजना खूप मोठ्या मोठ्या योजना आहेत. छोट्या आपण योजना करत नाही. मोठ्या तुम्ही डम्पिंगचं बोलले, ते जम्पिंगमध्ये क्लिअर करा. आणि तुम्ही बोलले ते काय बाकीचं पाण्याचं आपण ते तुम्हाला सांगितलं. अजून काय विचारायचं तुम्हाला? नाही सर, म्हणजे सगळ्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू